बुद्धिवादी आपल्या परंपरेवर आणि संस्कृतीवर जे आक्षेप घेतात त्यातला एकही आक्षेप नवाने सगळे चार्वाकांनी घेतलेले एक जात चार्वाकांनी सगळे आक्षेप घेतले, कोणताही आक्षेप नवाने. आता मला सांगा, आम्ही शंकराचार्य ज्ञानेश्वर यांचे अनुयायी म्हणून सनातनी आणि बुरसटलेले, हे त्याच्याही पेक्षा जुने असलेल्या चार्वाकाचे अनुयायी हे किती बुरसटलेले. आम्ही शंकराचार्य काय म्हणतात ते सांगतो, हे म्हणतात चार्वाक काय म्हणतात ते सांगतो, म्हणजे दोघे बुरसटलेलेच की नाही. आणि हा बुरसटलेलापणा किती जुना आहे, रामायण महाभारता इतका जुना आहे. रामायणात सुद्धा एक चार्वाक आहे जाबाल, महाभारतात सुद्धा एक चार्वाक आहे, पण त्या महाभारतातल्या चार्वाकाला ऋषीने आपल्या हुंकाराने नष्ट केलेले आहे असं महाभारतात वर्णन. ब्राह्मण म्हणजे ऋषी मंडळींनी तो चार्वाक असं किती वेडवाकडे बोलायला लागला, यांनी नुसता हुंकार सोडला, तो नष्ट झाला. याचे दोन अर्थ आहेत की त्यांचं मानणं इतकं फुलकट असतं की फुंकलं तरी नाहीच होत, फक्त आपण ते फुंकाची हिंमत दाखवत नाही इतकंच काय. आणि दुसरा अर्थ असा आहे की विरोध निदान हुंकारानं तरी प्रदर्शित करा. अरे कान पडून ऐकून कसे घेता. न केवलम यो महतु भाषते शृणोति तस्मादपि यस्य पापभाग. मोठ्यांची निंदा करणाराच पापी असतो सर नाही, मोठ्याची निंदा निमुटपणे जो ऐकून घेतो तोही पापी आहे. ते एवढे तरी करता कामा नये, पण आपण तेही करीत नाही. आपली चूक ही आहे. सावरकर एकदा म्हणाले होते की आपले आक्रमक संख्येने इतके थोडे होते की आपण सगळे मिळून नुसते त्या दिशेने तोंड करून थुंकलो असतो तरी वाहून गेले असते. खरंच होतच, पण हे सगळे मिळून एवढंच त्यातलं महत्वाचं, आपण थुंकतो म्हणजे आपसा एकमेकावर, सगळे मिळून शत्रूवर थुंकलो असतो, परकीय आक्रमकावर थुंकलो असतो तर धावून गेले. इतके थोडे होते मुळात. नवीन काही असत नाही की बुद्धिवादी स्वतःचे बुद्धिवान म्हणतात, स्वतःला नवीन सांगतो म्हणतात, ते नवीन नसतं. ते चार्वाकांनी त्याच्या आधी सांगितलेलं आहे. किती गोष्टी सांगू आपल्याला. मार्क्सनं जो सिद्धांत मांडला आहे तो त्याच्या आधी 15-20 वर्ष आपल्याकडे विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून होते, त्यांनी मांडलाय तसाच. आता मार्क्स नवीन का, आणि विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना कुठून स्फुरला, ते अतिशय विद्वान होते, पुढे सेनाधनी होते, त्यांना आपल्या तत्वज्ञानातून स्फुरला तो. आणि बरं झालं एकदा एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या जावयानं एक पुस्तक लिहिलंय, त्याच्या प्रस्तावनेतच लिहिलंय की मार्क्सनं जे मांडलं ते व्यासानी शंकराचार्यांनी मांडलेलं आहे.